everyone, welcome once again in the English speaking course. So today I am going to take about the daily use phrases. Okay, yes, in the last lecture we have learned about how to make small sentences using the combinations of the subject and the helping verb, and also we have learned how to explain or how to express our habits, our information, facts to the person. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की कॉम्बिनेशनचा वापर करून आपण कसं आपले छोटे छोटे वाक्य आपण डे टू डे लाईफमध्ये बोलू शकतो, आपण इंग्लिश बोलायची सुरुवात करू शकतो. ओके, मला खात्री आहे की आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल की आपण इंग्लिश बोलायला कशी सुरुवात करायची आहे, प्रेझेंट टेन्समध्ये कसं बोलायचं आहे, भूतकाळात कसं बोलायचं आहे आणि भविष्यकाळात कसं बोलायचं आहे. तर आज मी तुम्हाला इथं आपण जे रोज जे बघा मराठी बोलत असताना आपण प्रत्येक वेळी पूर्ण वाक्य असं बोलत नाही. काही कसं होतं की आपण थोडक्यात विषय संपवतो किंवा थोडक्यात आपण बोलून टाकतो, त्याला आपण वाक्प्रचार असं म्हणतो, फ्रेजेस. ओके, क्लॉजेस किंवा फ्रेजेस म्हणजे काही शब्दांच्या समूहाद्वारे सुद्धा तुम्ही बोलण्याचं कम्युनिकेशन कंप्लीट करू शकता, बरोबर आहे. तर आज मी तुम्हाला इंग्लिशमध्ये आपण कसं त्या फ्रेजेसचा वापर करून किंवा आपण डे टू डे लाईफमध्ये कसे फ्रेजेस वापरतो इंग्लिशचे ह्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. तुम्हाला करायचं काय आहे, इथं ज्यावेळी मी तुम्हाला फ्रेजेस एक्सप्लेन करणार आहे त्याचा अर्थ तुम्हाला मराठीत सांगणार आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ते अर्थ लिहून घ्यायचे आहे मराठीमध्ये, जेणेकरून जर तुम्हाला एखादं वाक्य तसं म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी की हां ह्या गोष्टीला ह्या फ्रेजेसमध्ये आपण बोलू शकतो, तर हा जो लेक्चर आहे आजचा ह्याला तुम्हाला फुल प्रॅक्टिसच करावी लागणार आहे. म्हणजे तुम्ही बायहार्टी करू नका, पण बोलत असताना ते प्रॅक्टिसमध्ये आणा. डेफिनेटली तुम्हाला हे जे 50 जे फ्रेजेस आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यातून निम्म तुमचं स्पीकिंग जे आहे ते फ्लुएंटली होणार आहे. ओके, तर स्टार्ट करूया आपण आजच्या क्लासला. तर आज आपला विषय आहे डेली युजेस फ्रेजेस. ओके, डेली युजेस फ्रेजेस जे आपण रोज बोलतो ते आपण वन बाय वन आता आपण बघणार आहोत. ओके, सो बघा, ज्यावेळी आपल्याला राग येतो, ज्यावेळी आपल्याला कंटाळा येतो, ज्यावेळी आपल्याला काहीतरी त्रास होतो, आपण म्हणतो ना मला थोडं एकटं सोड. ओके, तर इंग्लिशमध्ये तुम्ही याला कसं बोलणार आहे, लीव मी अलोन. लीव मी अलोन. आता हा फ्रेज वापरून तुम्ही काय करू शकता, वाक्य बोलू शकता. जर तुम्हाला बोलायचं असेल की प्लीज लीव मी अलोन, प्लीज मला एकटं सोड, प्लीज मला एकटा सोड. ओके, सो ह्या बघा मी तुम्हाला म्हटलं प्लीज मला एकटं सोड, तर ह्या पद्धतीने काय करायचं, तुम्ही मराठीमध्ये त्याचा अर्थ तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे. ओके, सो लीव मी अलोन, प्लीज लीव मी अलोन यार आपण म्हणतो ना, तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही फ्रेजेसचा वापर करून डेली कम्युनिकेशन अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही इंग्लिश बोलायला शिकू शकता. ओके, नेक्स्ट वी हॅव कमिंग थ्रू. कमिंग थ्रू प्रोनाउन्सिएशन सुद्धा तुम्ही बघायचं आहे. कमिंग थ्रू म्हणजे काय आहे, मी येत आहे. ओके, मी येत आहे, मला जागा द्या. ओके, या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता आय एम कमिंग थ्रू. देन वी हॅव हाऊ स्टुपिड ऑफ मी. हाऊ स्टुपिड ऑफ मी. माहिती आहे तुम्हाला प्रत्येक फ्रेजचा मला अर्थ सांगायची आवश्यकता नाही असं मला वाटतं, कारण बरेचसं तुम्हाला ह्याचा अर्थ पण हाऊ स्टुपिड ऑफ मी किती मूर्ख आहे किंवा मी किती मूर्ख होतो, मी किती मूर्ख होते किंवा मी किती मूर्ख आहे. ओके, हाऊ स्टुपिड ऑफ मी. मला एवढं सुद्धा कळलं नाही, थोडे इंग्लिश थोडं मराठी आपण बोलतो ना कॉम्बिनेशनचं, हाऊ स्टुपिड ऑफ मी. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही हा फ्रेज यूज करू शकता. देन वी हॅव डोंट बी अ जॅक. डोंट बी अ जॅक. ओके, ह्याचा अर्थ असा आहे वेडा बनू नकोस, वेडी बनू नकोस. ओके, शहाणासारखं वाग. सो डोंट बी अ जॅक. देन वी हॅव हेल्प द नीडी. हेल्प द नीडी, गरजूंना मदत करा, गरजूंना मदत करायला हवी. हेल्प द नीडी. नो बिग डील. ओके, नो बिग डील. नो बिग डील आपण म्हणतो ना एवढी मोठी काही गोष्ट नाही आहे. ओके, एवढा मोठं काय गोष्ट नाही आहे, आपण ते मॅनेज करू शकतो. सो इट्स नॉट अ बिग डील, इट्स नॉट अ बिग डील. ओके, मी मॅनेज करेन, आय विल मॅनेज. इट्स नॉट अ बिग डील टू
ब्रिंग फ्रूट्स फ्रॉम द मार्केट. मार्केटमधून फळं आणणं एवढी मोठी गोष्ट आहे, मी घेऊन येऊ शकतो. सो इट्स नॉट अ बिग डील. ओके. देन वी हॅव कंट्रोल योरसेल्फ. कंट्रोल योरसेल्फ. बघा, ज्यावेळी वाद सुरू होतो, ज्यावेळी भांडणं होतात, थोडा ॲर्ग्युमेंट्स होत असतात, आपण समोरच्याला म्हणतो कंट्रोल योरसेल्फ. स्वतःवर कंट्रोल ठेव, स्वतःवर ताबा ठेव, जरा लिमिटमध्ये राहा. सो कंट्रोल योरसेल्फ. ओके. सजेशन सुद्धा तुम्ही म्हणू शकताय, प्लीज कंट्रोल योरसेल्फ. तिथं तू वाद करू नको. सो कंट्रोल योरसेल्फ. ओके. देन वी हॅव कॅरी ऑन. कॅरी ऑन. ओके. कॅरी ऑन म्हणजे चालू, तुमचं चालू दे म्हणतो ना आपण, तुमचं चालू दे, मी येतो नंतर. सो कॅरी ऑन, प्लीज कॅरी ऑन. किंवा एखादं जण जेवत असतील, काम करत असतील, तुमचं चालू देत, मी नंतर बघून घेईन. सो प्लीज कॅरी ऑन. ओके. किंवा एखादं भाषण देत असेल, एखादं लेक्चर देत असेल, सो प्लीज कॅरी ऑन युअर लेक्चर. तुमचं लेक्चर सुरू राहू देत, चालू देत. तो ह्या अनुषंगाने आपण कॅरी ऑन म्हणतो. सर्व द फूड. ओके. सर्व द फूड. सर्व द फूड. जेवायला वाढ. जेवायला वाढ. प्लीज सर्व द फूड. ओके. देन वी हॅव कीप क्वाइट. कीप क्वाइट. सगळ्यांना कीप, जरा शांत बसा. प्लीज कीप क्वाइट. डोंट मेक नॉइज. कीप क्वाइट. And where I have, okay, so next is I am all ears. I am all ears. What do you mean by I am all ears? It means मी ऐकत आहे. मी ऐकत आहे, मला सगळं ऐकू येतंय. I am all ears. Next we have stop worrying. Stop worrying. Okay. Stop worrying mother. He will be all right. Okay. काळजी करायची थांबव आई, तो बरा असेल, ती बरी असेल, तू काळजी करू नकोस. सो स्टॉप वरिंग अबाउट हिम. त्याच्याबद्दल काळजी करायची थांबव. स्टॉप वरिंग. देन वी हॅव युअर टाइम इज अप. युअर टाइम इज अप. तुझी वेळ संपलेली आहे. इट्स माय टाइम नाव. आता माझी वेळ आहे. इट्स सो युअर टाइम इज अप. देन वी हॅव आर यू नट्स. आर यू नट्स. ओके. तू वेडा आहेस का, तू वेडी आहेस का. आर यू नट्स. देन वी हॅव आफ्टर यू. आफ्टर यू. आता आफ्टर यू म्हणजे काय, तुमच्या नंतर. ओके. आपण म्हणतो ना जेवायला बसा सगळेजण, सो आपण म्हणतो ना आफ्टर यू. आय विल कॅरी ऑन आफ्टर यू. मी तुमच्या नंतर घेईन. ओके. सो आफ्टर यू. देन माय प्लेजर. माय प्लेजर. माय प्लेजर म्हणजे माझे सौभाग्य आहे. इट्स माय प्लेजर दॅट यू विजिटेड हिअर टुडे. हे माझं सौभाग्य आहे की तुम्ही आज इथं विजिट केलं आहात, तुम्ही आज इथं आलाय. इट्स माय प्लेजर दॅट यू हॅव गिवन टाइम टू मी. हे माझं सौभाग्य आहे की तुम्ही मला वेळ दिला. ओके. तुम्ही माझ्या संस्थेला वेळ दिला. फक्त आपण भाषणात म्हणतो इट्स माय प्लेजर, इट्स अवर प्लेजर. मायच्या जागी आमचं सौभाग्य म्हणायचं असेल तर इट्स अवर प्लेजर म्हणू शकतो आपण. ओके. देन वी हॅव नेक्स्ट रेस्ट अश्योर्ड. रेस्ट अश्योर्ड. काही फ्रेजेस आपण खूप कमी वापरतो डे टू डे लाईफमध्ये, पण तुम्हाला माहिती असावी म्हणून रेस्ट अश्योर्ड म्हणजे काळजीची कोणती गोष्ट नाही आहे, तुम्ही आराम करा. ओके. चिंतेची कोणतीही गोष्ट नाही आहे, तुम्ही आराम करा. नेक्स्ट वी हॅव लेट इट बी. लेट इट बी. अजून एका पद्धतीने आपण म्हणू शकतो लेट इट गो. लेट इट गो या पद्धतीने आपण म्हणू शकतो. सो म्हणून लेट इट बी, जाऊ दे ना यार, चालतंय. लेट इट गो, जाऊ दे, एवढं काय नाही आहे. सो ह्या पद्धतीने एखादा विषय तुम्हाला टाळायचा असेल किंवा तुम्हाला दुर्लक्ष करायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता लेट इट गो. एखाद्या व्यक्तीला तुम्हाला दुर्लक्ष करायचं असेल, लेट इट गो, जाऊ दे, एवढा काय फरक पडत नाही. सो लेट इट गो किंवा लेट इट बी आपण म्हणू शकतो. नेक्स्ट वी हॅव माय अपॉलॉजीज. माय
माझी चुकी आहे, मला माफ करा. सो माय अपॉलॉजीज. देन वी हॅव शॅल वी गो. शॅल वी गो, आपण जाऊ शकतो का? मी जाऊ, शॅल आय गो, मी जाऊ शकते का? मी जाऊ शकतो का? नेक्स्ट ब्रिंग इट ऑन. ब्रिंग इट ऑन, बघा कुठेतरी हे तुम्ही ऐकलं असेल, ब्रिंग इट ऑन. ओके, सो ब्रिंग इट ऑन म्हणजे येऊ दे. ओके, नेक्स्ट वी हॅव टेक इट इझी. टेक इट इझी, आपण म्हणतो ना चिल यार, टेक इट इझी. जास्त उगाच मनावर घेऊ नको, टेक इट इझी, सावकाश घे, जरा दमान घे. सो टेक इट इझी. नेक्स्ट हॅव फन. हॅव फन, चला आपण धमाल करूया, मज्जा करूया. सो हॅव फन. नेक्स्ट आय सी. आता आय सी म्हणजे मी बघतो असं नाही, आय सी आपण म्हणतो ना ओके आय सी. एखादं जर तुम्हाला काय माहिती, ओके आय सी, बर, अच्छा, आपण म्हणतो ना बर, अच्छा, तर या पद्धतीने आय सी, असं आहे का, बर असं आहे का, या पद्धतीने आपण आय सी ला आपण बर किंवा अच्छा या पद्धतीनं घेऊ शकतो. नेक्स्ट वी हॅव टाइम फ्लाइज. टाइम फ्लाइज म्हणजे वेळ निघून चालली आहे, आपल्याला जे काय करायचं आहे ते लवकर करायचं आहे. सो टाइम फ्लाइज. ओके, सो या नेक्स्ट लेट्स सी. Here you are. Here you are. आपण इथे आहेस तर तू, तर here you are, तू इथे आहेस तर ह्या पद्धतीने here you are. नेक्स्ट never mind. never mind. never mind means असू दे सोडा, इतकं काय नाही, असू दे सोडा, विषय ताणू नका सर, never mind. ओके, म्हणजे एवढा काय फरक पडत नाही. Then next we have see him off. See him off. See him off or see her off म्हणजे त्याला घालवा, तिला घालवा. See him off. Next, what a bore. What a bore. किती बोर आहे हा. What a bore person he is. किती बोर पर्सन आहे हा, या पद्धतीनं आपण इंग्लिशमध्ये what a bore असं म्हणू शकतो. नेक्स्ट बघा, हे जे मी तुम्हाला फ्रेजेस देते हे फक्त लिहून ठेवू नका, तर तुम्ही ते वापरायचे आहे. तुम्ही बोलताना वगैरे तुम्हाला माहित पाहिजे की ह्या कंडिशनला आपण हा फ्रेज बोलू शकतो. म्हणजे पूर्ण वाक्य ते बोलायचे नाही, थोडे 4 शब्दांमध्ये तुम्ही तुमचं पूर्ण वाक्य ते करू शकता. म्हणजे ज्याला समजायचं आहे तर या फ्रेजेसद्वारे सुद्धा त्याला समजता येतं. देन वी हॅव नेक्स्ट देअर यू गो. देअर यू गो, बर तर हे असं असतं. ओके, बर तर हे असं असतं. आपण म्हणतो ना अच्छा, तर हे ह्या पद्धतीने असतं. होय, तर देअर यू गो म्हणजे आता आपल्याला कळलेलं आहे की हे ह्या पद्धतीनं असतं. नेक्स्ट शिट हॅपन्स. शिट हॅपन्स मीन्स जाऊ दे असं घडत असतं. शिट हॅपन्स, जाऊ दे ना असं घडत असतं. नेक्स्ट आय क्विट. आय क्विट, बघा आपण गेम खेळतो, एखादी गोष्ट चॅलेंज लावतो आणि म्हणतो ना ओके बाबा आय क्विट म्हणजे चला मी बाहेर पडतो बाबा ह्याच्यातून. ओके, आय क्विट म्हणजे मी बाहेर पडत आहे. आय क्विट, मी आता ह्याच्यात नाहीये, मी ह्याच्यातून बाहेर पडते, मी हार मानलेली आहे. आय क्विट नाव. देन वी हॅव आय गॉट यू. आय गॉट यू. ओके, आय गॉट यू म्हणजे मला समजलेलं आहे तुला काय म्हणायचं आहे. सो आय गॉट यू, व्हॉट यू वॉन्ट टू से. ओके, जास्त बोलायची गरज नाही. आय गॉट यू म्हणजे मला समजलेलं आहे तुला काय म्हणायचं आहे. देन वी हॅव आय डोंट
प्लॅन जर तुम्हाला कुणाचं आवडलं तर तुम्ही म्हणा अरे यार हे दॅट साऊंड्स ग्रेट, हे भारी वाटतंय, हे बरोबर वाटते, हे योग्य वाटते, आपण असंच करूया. सो दॅट साऊंड्स ग्रेट. देन लॉंग टाइम नो सी. लॉंग टाइम नो सी. बरेच दिवसापासून तू दिसला नाहीस, बरेच वेळापासून काळापासून तू मला दिसला नाहीस. सो लॉंग टाइम नो सी. तुला बरेच दिवस झाले पाहिलेलं नाहीये. सो लॉंग टाइम नो सी. नेक्स्ट बघा. नेक्स्ट वी हॅव दॅट्स सो ट्रू. दॅट्स सो ट्रू म्हणतो ना, हे मात्र अगदी खरं बोललास तू, हे मात्र अगदी खरं आहे की तो स्वतःला खूप शाळा समजतो. सो दॅट्स सो ट्रू म्हणजे हे अगदी खरं आहे. देन वी हॅव सो डू आय. सो डू आय. सो डू आय म्हणजे मी पण. सो डू आय मी पण. तू जात असेल तर सो डू आय, मी पण जाणार. ओके. देन आय हेट यू. हे सगळ्यांना माहित आहे. आय हेट यू, मला तू आवडत नाहीयेस, मी तुला पसंत करत नाही. आय हेट यू. देन डोंट विंक. डोंट विंक. ओके. विंक आणि ब्लिंक हे दोन शब्द आहेत. ब्लिंक म्हणजे डोळे मिचकणे. ओके. डोळे मिचकतो ना आपण, सारखं कंटिन्यू डोळे मिचकतो, त्याला आपण ब्लिंक म्हणतो, ब्लिंकिंग करणे. आणि विंक म्हणजे डोळा मारणे. ओके. सो डोंट विंक, डोळा मारू नकोस. सो डोंट विंक. देन वी हॅव हाऊ आर यू टुडे. हाऊ आर यू टुडे. आज तू कसा आहेस. आज तू बरं. ओके. हाऊ आर यू टुडे. I swear on my God. I swear on my God. बघा, बोलत मराठी लोकांना किंवा कुठल्याही लोकांना जास्त नाही, थोड्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टी स्पष्टीकरण द्यायचं असेल तर डायरेक्ट शक्तीवर जातात. ओके. माझ्या देवाची शपथ, मी काय हे बोललेलं नाहीये, मी काय हे केलेलं नाहीये. सो आय स्वेअर ऑन माय गॉड, मी माझ्या देवाची शपथ घेतो किंवा घेते. ओके. त्यानंतर काउंट मी. काउंट मी इन. काउंट मी इन. बघा, एखादं तुम्ही प्रोग्राम ठरवलाय, एखादं प्लॅन ठरवलाय, ट्रिपचं प्लॅन ठरवलाय, हे मला पण त्यात घ्या हा, हे मला पण त्यात धरा हा, ह्या पद्धतीने ज्याने बोलतो आपण प्लीज काउंट मी इन युअर प्लॅन, ह्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. काउंट मी इन म्हणजे मला पण त्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करा, मला पण त्यात धरा, मला पण कन्सिडर करा. सो काउंट मी इन. नेक्स्ट बघा. Next we have hold on for a moment. Hold on for a moment. Okay. अरे थांब जरा म्हणतो ना, अरे थांब जरा, मला बघू तरी दे काय विषय आहे तो. सो होल्ड ऑन. ओके. होल्ड ऑन फॉर अ मिनिट. फोनवर पण आपण बोलतो होल्ड ऑन प्लीज, एक 2 मिनिटं थांबा. आपण फोनला होल्ड ठेवतो बघा होल्डवर. त्याच पद्धतीने जर समोरनं तुम्ही बोलत असाल तर होल्ड ऑन फॉर अ मोमेंट, मला बघू तरी दे विषय काय आहे तो, मला ऐकू तरी दे. सो होल्ड ऑन फॉर अ मोमेंट. देन वी हॅव व्हॉट्सअप. व्हॉट्सअप काय चाललंय. ओके. काय चाललंय. देन रिलॅक्स. रिलॅक्स शांतीनं घे, शांत घे. So relax, just chill. Then we have I really appreciate. I really appreciate. Okay. मी खरंच तुझं कौतुक करते, मी खरंच तुझं कौतुक करतो. म्हणजे खरंच मला तुला बरं वाटलं तुझं हे ऐकून किंवा मला तुझं काम आवडलं ना. आय रिअली ॲप्रिशिएट युअर एफर्ट्स. तू जे काय प्रयत्न केलेस मी खरंच त्याचं कौतुक करते किंवा करतो. देन वेअर यू फ्रॉम. तू कुठून आहेस.
ह्या फ्रेजेसचा ह्या पद्धतीने आपलं कम्युनिकेशनला आपण बूस्ट करू शकतो किंवा आपण हेल्प आउट स्वतःला करू शकतो इंग्लिश बोलण्यासाठी. तर हे डे टू डे लाईफमध्ये आपण जे यूज करतो जास्तीत जास्त हे फ्रेजेस आहे. त्याला लिहा. मी तुम्हाला मराठीचे अर्थ सांगितले ते वहीमध्ये लिहून काढा जेणेकरून तुम्हाला ते प्रॅक्टिस करण्यासाठी क्लिक होईल. ओके. प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट आहे बघा इंग्लिशमध्ये एक स्लोगन की प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट म्हणून म्हटले कारण जितकं तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात तितकं बघा गॅदरिंगमध्ये डान्सची प्रॅक्टिस केला तर तुमचा डान्स 100% चांगला दिसतो. कोऑर्डिनेशन नंतर सगळं तुमच्या डान्सची प्रॅक्टिसच नसेल तर तुमचा डान्स चांगला होत नाहीये. सो दॅट इज वाय प्रत्येक लेक्चर नंतर मी तुम्हाला हे सांगत असते की डू प्रॅक्टिस करत चला कारण हाच एक मार्ग आहे जे तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग किंवा कुठल्याही भाषा शिकण्यासाठी हेल्प आउट करणार आहे. सो आय होप की ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे नोट डाऊन करा, त्याचे अर्थ करा आणि प्रॅक्टिस करा. बोलायला शिका, बोलत राहा, कंटिन्यू. बघा व्हॉट्सअप सगळ्यांच्याकडे आहे. एक काम करा ना, तुम्ही व्हॉट्सअपवर इंग्लिशमध्ये एकमेकाशी बोलायला सुरू करा. तुमचाही मित्र शिकेल, तुम्ही वर्गमित्र जे आहात मला वाटतं तुमच्याकडे सगळ्यांचे एकमेकाचे नंबर असणार आहेत तर तुम्ही एकमेकाशी सुरुवात तरी करा बोलायला. ओके. सुरुवात करा. बघा त्याच्यातूनच तुम्हाला काय होणार आहे प्रॅक्टिस होणार आहे. एकट्यानं तर प्रॅक्टिस होणार नाही. समोर कम्युनिकेशन व्हायला 2 व्यक्तींची गरज लागते. एकटा बोलून किती प्रॅक्टिस करणार आणि काय करणार. तर ट्राय करा, सुरुवात करा की व्हॉट्सअपवर तुम्ही छोटे छोटे वाक्य सेंड करा तुमच्या मित्राला. त्याला थोडं अवघड वाटेल, थोडं जोक वाटेल, काय इंग्लिशमध्ये बोलायला लागलाय तुम्ही बोलायचं सोडू नका. ओके. त्यालाही हळूहळू सांगा की ह्या पद्धतीने आपण कम्युनिकेशन करायचं. आय होप तुम्ही फॉलो कराल जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो थँक्यू सो मच फॉर दिस लेक्चर. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर.